मित्रांनो नमस्कार. आम्ही बैलगाडा प्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुषार तोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर आपल्याला छोटे हितचिंतक, अत्यंत हौशी कलाकार म्हणून ज्यांचा उल्लेख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि अत्यंत समालोचन कक्षाचे असे छोटे पुढारी म्हणून ज्यांचा बैलगाडी क्षेत्रामध्ये उल्लेख केला जातो, असे 3 पुढारी आपल्याला मिळालेले आहेत. तर दादा स्वागत आहे तुमचं. बाळा तुझं नाव सांग. लखन. लखन काय सांगशील उद्याच्या मैदानाबद्दल? उद्याचं मैदान काय एक नंबर असतं. पेडगावचं मैदान असं कुठलंच मैदान नाही. पंढरी बघायची असली तर पेडगावला जायचं. टॉपची खरे पंढरी बघायची असली तर फक्त फक्त आदतची ओपन जी पंढरपूर म्हणजे पंढरपूरची जी पंढर नाही जिथं ती वारेकर येतात, पण इथं जी वारेकर येतात त्या वारेकर मध्ये ह्या वारेकर मध्ये लय फरक आहे. ही पेडगावची पंढरी आणि इटालाची पंढरी या दोन्ही पंढरी एकच आहेत, पण खरी पंढरी इथं आहे या मातीत. बैलगाडी क्षेत्रातली पंढरी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो असं पेडगाव हिंद केसरी मैदान 2026 याचा सुवर्ण सोहळा याचा लाईव्ह थरार पाहण्यासाठी तुम्ही इथे आलेला आहे. बरं तुझ्या बैलाचं नाव सांग. माझ्या बैलाचं नाव निशान कामतीच्या आप्पापाशी. मी कामतीच्या आप्पापाशी राहतो. कामतीच्या आप्पाचा निशान बैल पोहतो. बैल जाणच्या मैदानाला राहतो कायम आणि जाणच्या तर बैल गुलार बिलार घेतो. आणि बैलाला कुठला पण टॉपचा बैल असून दे, बैल आमच्या गळ्यात घेतला की आमच्या बैलाला 100% गाडी बांधायला लागते. आमच्या बैलात एवढा मला अंदाज आहे, कारण जेवढा घरात मालकाला जेवढा अंदाज नाही तेवढा मला अंदाज आहे. फक्त 4 दिवसांना बैल हाताखाली आणला. बैलाचं शेट पण आपल्याला काय म्हणत नाहीत. काकी असते किंवा चिकुचड असते, आप्पा असते, परत सोनभाव असते. आपल्याला कोणच काय म्हणत नाही. सगळं आपण घरातलं तिथं वागतो. तिथं काय असं म्हणजे कोण हिन तीन बघत, सगळे बारके गरीब आहेत तर सगळे आपल्या घरातलीच म्हणून तिथं चालते सगळे. आप्पा म्हणजे आप्पा दिलदार मनाचा राजा माणूस आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये. त्यांचा बैल पोहतो निशान. त्यांच्या दावणीला असे किती तर बैल होऊन गेले, फक्त निशान सारखा बैल कोण होऊ शकत नाही. आणि काय सांगशील निशान कसा पळतो, म्हणजे आतून पळतो बाहेरून पळतो, काय त्याची खासियत आहे? निशान चारी खांदी पोहतो. कुठून आतून येऊन द्या बाहेरून येऊन द्या, बैलात एकच वैशिष्ट्य आहे. फक्त आमच्या बैलाला बैल पळवायला पाहिजे. तुमचा बैल किती पण पळवून द्या, पण आमचा बैल तुमच्या बैलाला हातात धरून बैल पळणार आमचा. आता तुम्हाला सांगतो आमचा बैल 40 सीझनला घरने बैल पळालाय, राजाभर, परत मोरदरीच्या हरण्याभर पळालाय, परत आपला वादळभर पळालाय. सगळ्या टॉपच्या बैलाभर बैल पळाला. टॉपच्या बैलांबद्दल त्यांचं नियोजन केलं. नियोजन कोण करतं? सोनू शेटकरचे. दोन शेट नियोजन करतात. कधी कधी आम्ही नियोजनाबद्दल काय सांगाल? उद्याचं नियोजन टॉपच आहे. उद्या पण देऊ धप्पा. ओके. कोणत्या गटामध्ये पडणार आहे? गट अजून निघला नाही. बरं काय सांगाल उद्याच्या नियोजनाबद्दल? तुम्ही काय सांगाल? म्हणजे धप्पा तर देणार हे सगळ्यांना माहिती आहे, पण अनपेक्षित धप्पा असेल का? हो, असं ना आपण 1-2 मध्येच खेळणार, कारण शब्द आपला पण बैल पळतो. बैल फुल टॉपचा उद्या पायरा आहे, पण पायरा सांगत नाही. पायरा जरा ह्याडा उडी होती. बरं पायऱ्याबद्दल काय अडचणी येतात का तुम्हाला? हो, पायऱ्याबद्दल अडचण येते. कोण केला पायऱ्या देत नाहीत लोक टॉपचे बैल गाडी मालक, असं विषय होतो. म्हणून तू वायदी बद्दल काय सांगशील? वायदी घेणं या योग्य बैलगाडी- आहे की नाही याच्याबद्दल काय सांगशील? आज मात्र आमच्या निशाणावर सोनू शेटने एकदा पण वायदी घेतली नाही. आणि आम्ही ज्यांच्या बैल पळालो त्यांना कोणालाच वायदी दिली नाही. आम्ही वायदी घेत पण नाही देत पण नाही, कारण आमचा बैल पोहतो. तुमचा बैल पोहून द्या, तुम्हाला 100% आपण बैल देतो. हा, आमच्या बैलाचा तर आम्ही नंबर खाली टाकतो. शेटचा पण टाकतो, माझा पण नंबर टाकतो. ह्या 2 नंबरावर फोन करा. चालेल, धन्यवाद. चला, केतन चव्हाण आपल्या सोबत एक छोटा कलाकार आपल्या समवेत आहे. बघूया त्याच्या कलेचा आस्वाद आपण घेऊया. केतन कर चालू तुझी कला. या मैदानातला सेमी 2 सुटला आणि 2 मध्ये डोळ्याचं पारणं फिटणारी लढत चालली. कोण कुणाला कमी नाही, कमी समजायचं नाही. अलीकडे सुंदर आजी गाडी मध्ये किरण अप्पांचं काहीच पदर रैना पळतोय आणि त्यांच्या जोडे निमगावकरांचं रन मशीन, पब्लिकचा बेताज बादशाह सावकार पळतोय. अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व. सेमीफायनल 2 चा निकाल. तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी, तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी किरण अप्पा शागाव कगाव यांचा भारत आणि त्यांच्या जोडीला निमगावकरांचा सावकार. धन्यवाद आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल, आम्हाला तुम्ही माहिती दिल्याबद्दल. बाळा तुझे मनपूर्वक